Okay. Next, I think this is the 15th part. You may say closed set. This is again unit 1, but last article. Closed set. Very easy to understand. Closed set. We know that closed set. This concept is very familiar. Closed interval, also we say that closed interval, closed sets. But here we are going to consider about the closed set in matrix space. Let E be a subset. E is the notation for closed sets. E is the subset of matrix space M. Means what is the relation between them? E is the subset of matrix space M. In open set, we consider G is the subset of matrix space. काही नोटेशन्स ही अगदी फॅमिलियर असतात. जी हा ओपन सेटसाठीच वापरतो आणि कॅपिटल ई हा क्लोज्ड सेटसाठी वापरतो. तर ई हा मॅट्रिक्स स्पेसच आहे, सबसेट ऑफ मॅट्रिक्स स्पेस एम. ए पॉइंट एक्स बिलॉंग्स टू एम. यामध्ये एक पॉइंट घेतला आपण, एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एम, is called limit points of E. First, we should know about limit point of E. त्या लिमिट पॉइंटचा अर्थ काय आहे बघायला पाहिजे, मग क्लोज करणार. तर लिमिट पॉइंट म्हणजे ज्याचे कॉन्व्हर्जन्सी त्या पॉइंटला असते, अशाला लिमिट पॉइंट म्हणतात. इथं दिले पहा, ए पॉइंट एक्स बिलॉंग्स टू एम इज कॉल्ड लिमिट पॉइंट ऑफ ई इफ देयर इज सिक्वेन्स xn ऑफ पॉइंट्स ऑफ ई. म्हणजे ई चे पॉइंट्स आहेत, देयर इज अ सिक्वेन्स xn, x1 x2 x3 up to infinity. This sequence of points of E which converges to x. ज्या पॉइंटला तुम्ही लिमिट पॉइंट म्हणणार आहात, ज्या पॉइंटला आपण लिमिट पॉइंट म्हणणार आहात, त्या पॉइंटला हा सिक्वेन्स कॉन्व्हर्ज झाला पाहिजे. म्हणजे xn tends to x, then x is called limit point of E. मग तो m मध्ये असणारच, पण तो ई मध्ये असेलच असं कधी कधी नसतं, हे माहिती पाहिजे. ई मध्ये असेलच असं नसतं, कधी कधी बाहेरचा पॉइंट हा लिमिट पॉइंट असू शकतो. द सेट ई बार, दिस इज द नोटेशन ई बार of all limit point of E is called closure of E. E is a closure म्हणजे E bar. म्हणजे E bar is the notation which is closure of E. नोट मध्ये म्हणलं x belongs to E, then x belongs to E bar. Always. म्हणजे E is the subset of E bar. म्हणून खाली प्रॉपर्टी काय लिहिली पहा, इफ E is any subset of matrix space M, then E is the subset of E bar. हे नेहमी असतं. X belongs to E, then X belongs to E bar. No doubt. Note second, one example. Very interesting example. काय आहे पहा, आता म्हणालो तसं तो E मध्ये असलाच पाहिजे असं नाही. तर E is equal to suppose 0 1 open interval belongs to R1, we know that real line. Then 0 is the limit point of E. 0 हा याचा लिमिट पॉइंट आहे. का बरं? जर तुम्ही सिक्वेन्स घेतला 1/n, n is equal to 1 to infinity, तर तुम्हाला पहिल्यांदा 1 येईल, परत 1/2 1/3, पण शेवटी 0 येईल. 1 लार्ज टर्म म्हणजे याचं लिमिट 0 येईल. म्हणजे इट कॉन्व्हर्जेस टू 0. आता ज्या अर्थी कॉन्व्हर्जेस टू 0 म्हणल्यानंतर तो 0 हा काय असला पाहिजे, लिमिट पॉइंट असला पाहिजे. कॉन्व्हर्जेस टू x म्हटले की आपण काय म्हणतो, x इज लिमिट पॉइंट. तसं इथं कॉन्व्हर्जेस टू 0 म्हणजे 0 इज लिमिट पॉइंट. बट 0 डज नॉट बिलॉंग्स टू ई. मध्ये आहे का 0 पहा, जेव्हा ओपन इंटरव्हल असतो तेव्हा 0 आणि 1 त्याच्यात नसतात. तसं इव्हन तो 0 डज नॉट बिलॉंग्स टू ई, 0 इज लिमिट पॉइंट. म्हणून खाली काय म्हणलं, इव्हन 0 is limit point of E, but 0 does not belongs to E. 0 E मध्ये नाही. अशी उदाहरणं असतात.
अर्थात 0 1 ओपनच्या ऐवजी क्लोज असेल तर इट कंटेन्स ऑल इट्स लिमिट पॉईंट्स, म्हणजे 0 ही आहे 1 ही आहे, त्यामुळं इथं ते थिअरम सॅटिस्फाय होऊ शकतो. पण असे काही एक्झाम्पल्स आहेत की इवन दो दॅट इज लिमिट पॉईंट इट कॉन्व्हर्जेस टू दॅट बट इट इज नॉट इन दॅट, म्हणजे कॉन्व्हर्जेस टू असतो पण त्यात नसतो असं आपल्याला म्हणता येईल. देन सेकंड डेफिनेशन. आता आपण क्लोजर हा शब्द, लिमिट पॉईंट हा शब्द समजल्यानंतरच क्लोजड शब्द समजणार आहे. म्हणून सुरुवातीला आपण डेफिनेशन कशाची घेतली? लिमिट पॉईंट. म्हणजे कोणताही लिमिट पॉईंट कधी म्हणता तुम्ही? when we say that it is limit point of E if there is a sequence converges to x. If there is a sequence converges to x, then x is called a limit point of E. मग E हा सबसेट ऑफ M आहेच, म्हणजे x belongs to M, but it does not mean that x belongs to E. पण x belongs to E असला तर x belongs to E बार असणारच, म्हणून इथं आपण असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट डेफिनेशन. लेट E be subset of matrix space M. We say that E is closed subset of M. When we say that closed, तर E is equal to E bar असा असेल तर आपण हे म्हणू शकतो. अर्थात यातला एक भाग इथं दिसतोयच, E is सबसेट ऑफ E बार. फक्त तुम्ही याचं उलट जर प्रूव्ह केलं, म्हणजे E बार सबसेट ऑफ E जर प्रूव्ह केलं तर ही प्रॉपर्टी झाली, डेफिनेशन झाली. कसं प्रूव्ह करता येईल की E बार इज सबसेट ऑफ E? हिअर इट इज अ क्लोज्ड सबसेट. पहिल्यांदा देतानाच क्लोज्ड दिलेलं आहे, त्यामुळे हे क्लोज्ड होतं आणि म्हणून ही डेफिनेशन म्हणूनच आपण वापरतो. इफ अँड ओनली इफ सारखं आहे. म्हणून E इज इक्वल टू E बार असेल तर E इज क्लोज्ड सबसेट. This is the definition. And what is bar? It is a set of all limit points. This is the closure. आणि closure काय असतो म्हणजे set E bar of all limit points of is called closure. Next theorem. Let E be the subset of matrix space M. Then the point x belongs to M is limit point of E. If and only if. Ka if and only if. Every open ball B of x star about x contains at least one point of E. काय म्हटले पार्ट कसे आहेत पहा, काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये जरा बघा बरं. पार्ट 1 आणि पार्ट 2 these are the two parts. किती पार्ट आहेत? दोन पार्ट. पहिला जो पार्ट आहे तो काय म्हणता येईल तर सपोज x इज अ लिमिट पॉइंट ऑफ E. एक पॉइंट घेतला घेतला भाग. Then our definition, apply this definition. There is a sequence converges to x. याच्यावरून आपण लिहू शकतो sequence converges to x. If B of x is any open ball about x. जर आपण असा ओपन बॉल घेतला तर काय म्हणता येईल त्या ओपन बॉल साठी B of x is contains xn. कारण xn हा सिक्वेन्स आहे आणि for any n आपण लिहू शकतो. कंटेन्स म्हणजे थोडक्यात इज xn इज कंटेन्ड इन B of x. That is B of x contains xn such that rho of xn x is less than r. याच्यावरून हे आपण लिहिलेलं आहे. हे आपल्याला डेफिनेशन मॅट्रिक्स स्पेस मध्ये माहित आहे कसं लिहायचं असतं. जसं आपण x बिलॉंग्स टू B of a डेल्टा म्हटले कसं लिहितो rho of x लेस दॅन डेल्टा, तसं इथं आहे. B of x contains points of E. हे कशा B of x points of E आहे, म्हणून आपण हा पार्ट डायरेक्टच प्रूव्ह होतो. त्याच्या विरुद्ध सेकंड समजा आपण अज्यूम केलं B of x contains point of E, म्हणजे let x belongs to M and assume every B of x contains point of E. Then what? Then for any n belongs to I, we write important B of x1 bar n contains xn. What is xn? Xn is the belongs to E, and hence from this here is a one example relating to that. That is it converges to x, and therefore we write distance between them is less than 1 upon n, and hence it is limit point of E.
लिमिट पॉइंट असा हा कन्सेप्ट आहे. लिमिट नाही, लिमिट पॉइंट. ज्या पॉइंटला कॉन्व्हर्जन्स होतो त्या पॉइंटला लिमिट पॉइंट म्हणतात. Therefore, x is limit point of E, and hence from part 1 and part 2 theorem is proved. That is, theorem is very simple. Now some examples, some statements regarding our MCQ type questions. There are some main remarks. What are that remarks? 7 remarks. First is x belongs to M is limit point of E if and only there are points of E arbitrarily close to x. ते एकमेकाच्या अत्यंतिक जवळ आर्बिट्ररी क्लोज टू एक्स असतील तर आम्ही लिमिट पॉइंट म्हणतो. तसंच स्ट्रेट लाईन L इज क्लोज्ड सबसेट ऑफ R स्क्वेअर. म्हणजे स्ट्रेट लाईन जी असते ती क्लोज्ड सबसेट असते. तसं प्लेन इन R क्यूब इज क्लोज्ड सबसेट ऑफ R स्क्वेअर. हे प्लेन सुद्धा closed subset of R cube. For any matrix space M, if x belongs to M, then singleton set x is closed subset of M. तसंच A belongs to RD, then A is a both open and closed. आता ओपन आहे हे आपण मागे एक्झाम्पल बघितलेले आहे, पण क्लोज सुद्धा असतो. म्हणजे एखादा सेट एकाच वेळेला ओपन आणि क्लोज असू शकतो का? होय, असू शकतो. म्हणून अशी जर काही पॉसिबिलिटी असेल, वेदर इट इज पॉसिबल वन सेट इन मॅट्रिक्स स्पेस M इज बोथ ओपन अँड क्लोज सायमल्टेनियसली, यस इट इज पॉसिबल. तर हा जो आहे त्यातलाच आहे. हा बोथ ओपन अँड क्लोज असतो. आणि हा ओपन इंटरवल इज नायदर क्लोज्ड नॉर ओपन सबसेट ऑफ R1. कारण हा क्लोजही नाही आणि ओपनही नाही, अशी ही केस आपल्याला माहिती पाहिजे. And last that is closure of any subset E. Closure of any subset E of M is closed set. अर्थात क्लोजर जो आहे तो क्लोजर असणारच इथं आहे. That is, these are the some remarks and the definition of closed set. Let us see on next time, next part, next properties of closed sets. Thank you.